तालुक्यातील म्हसवड पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून शेतकऱ्यांना शेतीमाल पुरवणाऱ्या व्यापाऱ्याला सोलापूर जिल्ह्यातील 3 युवकांनी लुटला असून या लुटीच्या माध्यमातून 22.5 लाखांचा माल खरं तर म्हसवड पोलिसांनी या तिघांच्याकडून हस्तगत केलेला आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई म्हसवड पोलिसांनी केली असून या म्हसवड पोलिसांच्या कारवाईमध्ये नक्की कशा पद्धतीने म्हसवड पोलिसांची ही कारवाई आपण पाहूया सविस्तर बातमीच्या माध्यमातून। म्हसवड पोलिसांची 12 तासात धडाकेबाज कारवाई, व्यापाऱ्यांना लुटणारी टोळी जेरबंद। व्यापाऱ्यांना मालच्या ऑर्डरच्या बहाण्यानं बोलावून मारहाण करत लुटणाऱ्या सराईत टोळीचा म्हसवड पोलिसांनी अवघ्या 12 तासात पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली असून तब्बल 22,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पुण्यातील आरके ड्रिप अँड मल्चिंग प्रोडक्शन या कंपनीकडून ठिबक सिंचन पाईपची ऑर्डर देऊन तक्रारदार शशिकांत नानाभाऊ वाघ राहणार रांजणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांना म्हसवड इथं बोलावण्यात आले होते। तक्रारदार नारायणगाव येथून अशोक लेलँड वाहनात माल घेऊन म्हसवडला आले असता म्हसवड माळशिरस रोड लगत भाटकी गावच्या माळरानावर 2 आरोपी बुलेटवर येऊन त्यांनी तक्रारदार व त्यांच्या सहकार्याला गाडीतून खेचून मारहाण केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। त्यानंतर आरोपींनी पिकअप गाडी बोलावून वाहनातील सर्व ठिबक सिंचन पाईपचा माल जबरीनं लुटून नेला। या गंभीर प्रकाराची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात होताच वरिष्ठांच्या सूचनेनुसार तपास पथक तत्काळ रवाना करण्यात आले। तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या आधारे आरोपी सोलापूर जिल्ह्यातील असल्याचं स्पष्ट झाले। अटक आरोपी जनार्दन विरास लोखंडे राहणार गिरझणी संग्रामनगर अकलूज तालुका माळशिरस, किरण अभिमान उर्फ अभिमन्यू पवार राहणार संग्रामनगर अकलूज, विजय गोरख शिंदे राहणार निमगाव टेंभुर्णी तालुका माढा। अवघ्या 12 तासात सोलापूर जिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। गुन्ह्यात वापरलेली वाहनं व चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी हे सराईत गुन्हेगार असून विविध जिल्ह्यात त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे। मागील महिन्यात मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यालाही अशाच पद्धतीनं लुटल्याचा संशय आहे। आरोपींना न्यायालयात हजर केले असता 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। पथकात एपीआय अक्षय सोनवणे, पीएसआय अनिल वाघमोडे, अमर नारनवर, देवानंद खाडे, नवनाथ शिरकुळे, वसीम मुलानी, धीरज कवडे यांचा सहभाग होता। या जलद कारवाईबद्दल व्यापारी वर्गामधून म्हसवड पोलिसांचं कौतुक होत आहे। आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।